स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून. येस, सुरू करूया आजच्या सेशनला. हो. रेकीचं आपण अट्युनमेंट घेतलं आहे. हो. आता आपल्याला काय करायचे पुढे बघा. ज्यांनी ज्यांनी रेकीचं अट्युनमेंट घेतलं आहे त्यांनी साधना आपल्याला सुरू करायची आहे. ही 21 दिवसाची साधना राहील. या साधनेच्या दरम्यान येस, गुड आफ्टरनून सविता मॅम. गुड आफ्टरनून एव्हरीवन. साधनेच्या दरम्यान आपल्याला कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे ते आपण पुढे बघणार. पण जेव्हा आपण रेकीचं अट्युनमेंट घेतोय तेव्हा आपल्याला ॲक्टिवेशन करणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याला एनर्जी ॲक्टिवेशन करायचं आहे. सगळ्यांनी रेकीची प्रार्थना करायची. मी स्वतःची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या पद्धतीने आपण प्रार्थना करणार. सुनंदा मॅडम, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. एनर्जी ॲक्टिवेशन करायचं आहे इथे आपल्याला. ज्या पद्धतीने आपण अट्युनमेंट घेतो आहे, अट्युनमेंट घेतल्यानंतर एनर्जी ॲक्टिवेशन करायचं आहे. कॅमेरा ऑन करून बसा. ओके. यानंतर आपल्याला काय करायचंय बघा. दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे आहे. आता अफर्मेशन द्यायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 वेळा करायचं आहे आपल्याला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. सुनंदा मॅडम, कॅमेरा ऑन करा शक्य असेल तर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 साधारणतः एका हातावरती आपण हळूहळू करणार आहे 21 वेळा. अगदी हळूवारपणे करायचं आहे. 21 वेळा एनर्जी तिथे हे करायची आहे. समजत आहे? हळूहळू करा. सविता मॅडम, ओके जात आहे एकदम व्यवस्थित. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. या पद्धतीने आपण एक हाताला 21 वेळा ऍक्टिव्हेट करत आहोत. आता दुसऱ्या हाताला ऍक्टिव्हेट करायचं आहे. ही एनर्जी आपण दुसऱ्या हाताला ऍक्टिव्हेट करणार. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 या पद्धतीने आपल्याला फॉर्मेशन द्यायचं आहे. दोन्ही हाताला ऍक्टिव्हेट करायचं आहे. 21 वेळा दोन्ही हाताला ऍक्टिव्हेट करायचं आहे आपल्याला. हा सुरभी मॅडम, काही प्रश्न होता का? इथपर्यंत आलेत सगळे? आता आपल्याला काय करायचंय, डाव्या हाताची मूठ बांधायची. डाव्या हाताची मूठ बांधायची आणि उजव्या हातावरती आपण उजव्या हातावरती हे करणार आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा.
Charge, heal, and protect my seven chakra. 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 21 वेळा आपण सेवन चक्राला प्रोटेक्शन देणार आहोत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. अंदाजे 21 वेळा आपल्याला करायचं आहे. आता आपण आपल्या नाभी चक्रासाठी प्रोटेक्शन देणार आहे. आपली ही जी मूठ आपण बांधली होती ही याच पद्धतीने ठेवायची. आपलं मूळ स्थान, आपलं जन्माचं स्थान जे म्हणतोय आपलं आपलं नाभी चक्र, नेवल चक्राला आपल्याला या पद्धतीने प्रोटेक्शन टाकायचं आहे. प्रोटेक्शन झोनमध्ये नेवल चक्रासमोर आपल्याला क्लॉकवाईज याच पद्धतीने एनर्जी तिथे प्रोव्हाइड करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. काय म्हणायचं आहे? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. केलंय, हळूहळू करा. 21 वेळा करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. याला काय म्हणतो आपण? 1 2 3 4 5 एनर्जी ऍक्टिव्हेशन म्हणतोय. आपल्या नेव्हल चक्राला आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे. अगदी हळूवारपणे प्रोसिजर करायची. 21 वेळा साधारणतः आपल्याला कंप्लीट करायचं आहे. झालंय. आता दोन्ही हात हृदयाच्या समोर आपल्याला अ, अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे. हे दिव्य रेकी शक्ती, प्लीज माझा औरा, संपूर्ण शरीर, सातही चक्रांना प्रोटेक्शन दे, प्रोटेक्शन दे, प्रोटेक्शन दे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 2 मिनिटं आपल्याला या पद्धतीने स्वतःच्या हृदयाच्या समोर हात ठेवायचे आणि रेकी शक्तीच्या साह्याने माझं संपूर्ण शरीर, आत्मा, सातही चक्र, आजूबाजूची सर्व ऊर्जा पॉझिटिव्ह आहे. संपूर्णतः माझ्या शरीराला प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. या पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे. 2 मिनिटं आपण या पद्धतीने आपल्या हृदयाच्या जवळ हात पकडून ऊर्जा देणार आहे.
झालं. ओके. या पद्धतीने दररोज आपल्याला ॲक्टिवेशन करायचं आहे. रेकीची प्रार्थना करायची, ऑरा क्लीन करायचा, एनर्जी ॲक्टिवेट करायची. 1 2 3 4 5 ची प्रोसिजर याला म्हणतात. याला एनर्जी ॲक्टिवेट करायचं आहे दररोज. याच पद्धतीने स्वतःचं मी आज डेली प्रॅक्टिसचा व्हिडिओ पण ग्रुपमध्ये शेअर करते. तो तुम्ही शांततेने बसा आणि आजपासून उद्यापासून 21 दिवसांचे आपल्याला साधनेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. किती दिवस? 21 दिवस आपल्याला साधना करायची आहे. ओके. अमोल सर, तुमची साधना सुरू आहे का? अमोल सर, साधना सुरू आहे? मे बी ऑफिसमध्ये असतील. सविता मॅडमची साधना सुरू आहे? ओके. हा सविता मॅडम, हो. सुरू आहे. ओके. व्हेरी गुड. किती दिवस झालेत? आजचा 6वा दिवस आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. अं, सुनंदा मॅडम तुम्ही पण सुरू करा. सुरभी मॅडम तुम्ही पण. मी ग्रुपमध्ये शेअर हो. करते, तो व्हिडिओ बघायचा आणि त्या पद्धतीने आपल्याला साधना करायची आहे. आज आपण नवीन टॉपिक सुरू करतो आहे, तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे चक्र आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याला म्हणतात सप्तचक्र किंवा सेवन चक्र. ज्या पद्धतीने इंद्रधनुष्याचे कलर आहेत त्याच पद्धतीने हे चक्र माझ्या शरीरामध्ये अस्तित्वात आहेत. चक्र म्हणजे काय? चाक. बरोबर. चक्र म्हणजे चाक. जी कुठली गोष्ट मला चालवते त्याला आपण चक्र म्हणतो. बरोबर. चाक आहे ना. मग याला सेंटर्स म्हणता येईल. शरीरामध्ये काहीतरी ऊर्जा केंद्र, सेंटर्स आपण याला संबोधत असतो. तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही एवढी सोनोग्राफी केली, एवढ्या पद्धतीने आम्ही एक्सरे काढलेले आहे, पण आम्हाला हे चक्र कधी दिसले नाही. बरोबर. दिसले का? नाही. मग हे चक्र आहे हे सूक्ष्म स्वरूपात आपल्या शरीरामध्ये ज्या नाड्या असतात, इडा, पिंडला आणि सुषुम्ना नाडी, या 3 नाड्या जिथे एकत्र येतात, ह्या तिन्ही नाड्या आहे आपल्या स्पाईनवरती, जी सुषुम्ना नाडी आहे, इडा पिंडला नाडी आहे, त्या एकत्र जिथे येतात, जिथे जोडल्या जातात, तिथे आपल्या शरीरामध्ये चक्र तयार झालेले असतात. याला आपण म्हणतो एनर्जीचे सेंटर पॉइंट्स. ह्या सेंटर पॉइंट्सला काही नावं दिलेली आहे. असे शरीरामध्ये 7 सेंटर पॉइंट आहे, त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. त्यामधलं पहिल्यांदा सर्वात पहिले येत आहे जे माझं रूट चक्र. खालून वरती बघायचं आपल्याला. रूट चक्र म्हणजे माझं मूलाधार चक्र. कुठलं आहे? मूलाधार चक्र. आपल्या संपूर्ण शरीराचा आधार जे आहे ते मूलाधार चक्र. त्याचा रंग कुठला आहे? लाल कलरचा आहे. ठीक आहे. कुठे आहे त्याची पोझिशन? बॅक ऑफ द टेलबोन. अगदी माकड हाताचं शेवटचं टोक, आपलं जिथे हिप आहे अगदी शेवटी खाली मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्राचा रंग लाल कलर आहे. रंग कुठे आहे? लाल कलरचा आहे. तत्व कुठलं आहे? पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. कुठलं तत्व आहे? या तुम्ही लिहून घेऊ शकता. पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. हा सविता मॅडम, काही प्रश्न आहे? याची रेकॉर्डिंग मिळेल ना? हो. हा. मग हा. तेव्हा कसं आरामात, हे कसं आता आम्ही कॉन्सन्ट्रेशनने ऐकतो आणि तेव्हा मग ते व्यवस्थित लिहिता येईल. ठीक आहे. चालेल, हा. चालेल. मग आता दोन्हीकडे लक्ष जातं ना ते. हा, बरं. चालेल. पृथ्वी तत्वाचं आहे आणि इथे काय आहे? गणपती बाप्पा याची देवता आहे. गणपती बाप्पा, आपण अथर्व शिष्य म्हणतो, त्याच्यामध्ये म्हटलंय मुलाधार स्थितोसी नित्यम. तो कुठे, त्याचं स्थान कुठे दिलेलं आहे? मूलाधार. मग आपल्याला जर हे चक्र बॅलन्स पाहिजे असेल तर कोणाची उपासना करावी लागेल? गणपतीची. गणपतीची. कळालं? मग इथे आपल्याला काय काय, जर हे बॅलन्स नसेल तर काय जाणवू शकतं? हे जर बॅलन्स नाही तर माझं कसं होईल पुढे? मला स्टॅबिलिटी प्राप्त होत नाही. सतत कुठल्या तरी दडपणाखाली, भीतीखाली आपण राहत असतो. आपल्याला कशाचं तरी दडपण यायला लागतं. मुलं आपल्याला सांभाळतील का? माझं म्हातारपणी काय होईल? मला पुढे काय आहे? मला फायनान्शियल ब्लॉकेजेस मलाच का बरं आहे? सतत सतत काळजी आणि आपल्या कुठेतरी भीती वाटते. आपल्या अस्तित्वाला कुठेतरी धक्का लागल्यासारखा जाणवतो. मग हे तर माझा मूळ आधार हललेला आहे. माझा जो मूळ आधार आहे, माझं अस्तित्व आहे, त्याच्यासोबत काहीतरी गफलत झालेली आहे, ते डिस्टर्ब झालेलं आहे. तेव्हा कुठलं चक्र डिस्टर्ब होते आहे? मूलाधार चक्र.
बरोबर. मूलाधार चक्र ज्यांचं डिस्टर्ब झालेलं आहे त्यांना सर्वात पहिले काय प्रॉब्लेम होऊ शकता? गुडघेदुखी, पाय दुखायला लागतात, मांड्या दुखायला लागतात, सायटिकाचा प्रॉब्लेम आहे किंवा पायल्सचा पण प्रॉब्लेम त्या लोकांना येऊ शकतो. पाय आपले मूलाधार चक्राची जागा जी आहे ही आहे बॅक ऑफ द टेलबोन. टेलबोनच्या तिकडनं अगदी पायापर्यंत गुडघ्यांपर्यंत ज्यांना प्रॉब्लेम असतो त्यांचं मूलाधार चक्र डिस्टर्ब झालेलं असतं. म्हणून आपल्याला साधारणतः वयाच्या 60मध्ये आल्यानंतर आपले गुडघे दुखायला सुरुवात होते. आजकाल असं झालेलं आहे की 40-45च्या वयामध्ये देखील गुडघेदुखी सुरू होते. का बरं? चक्र म्हणजे डिस्टर्ब. झालंय. हो, का होत आहे? कारण आपण डिस्टर्ब होतो. कुठेतरी आपल्या बॅक ऑफ द माइंडमध्ये हा विचार सुरू असतो की माझं पुढे काय होईल, मला स्थिरता प्रदान होत नाहीये. म्हणून आपल्याला जेव्हा आयुष्यामध्ये स्थिरता पाहिजे असेल तर सर्वात पहिले या चक्रावरती काम करण्याची गरज आहे. मग या चक्राला बॅलन्स करताना तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करू शकता किंवा तुम्ही लम नावाचा मंत्र जप करायचा आहे. मंत्र जप कसा करायचा आहे? पूर्ण आपल्याला चक्राची पोझिशन माहिती आहे, जागा माहिती आहे, त्या चक्रांवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं. संपूर्ण पूर्ण ऊर्जा आपण तिथे देणार, त्या जागेवरती लक्ष केंद्रित करायचं आणि लमचा उच्चार करायचा आहे. डोळे हलके बंद करायचे आणि लम 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 या पद्धतीने आपण मंत्र जाप करायचा आहे. कळालं? हम्म. हा, नंतर प्राचीचा या कॉल करा. चक्राला अजून आपण तीन प्राचीचा गोष्टींनी कॉल येतोय. बॅलन्स करू शकतो चक्रांना. एक तर आहार, विहार आणि विचार. आपण आहार बघितला का? नाही. आपण काय बघितला? विचार बघितला. आपल्याला काय करायची? साधना करायची, विहार करायचा, विचार त्या पद्धतीने करायचा. मग हे चक्र बॅलन्सिंग करताना काही आसनं पण असतात. काही असे आसनं जे मला काय करणार आहे, हे चक्र बॅलन्सिंग मध्ये मदत करणार आहे. मग जर मूलाधार चक्र बॅलन्स करायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा येतात ते म्हणजे सूर्यनमस्कार. सर्व गोष्टींचं आपलं जे म्हणतात ना सोल्युशन, ते काय आहे? सूर्यनमस्कार आहेत. पहिल्यांदा काय येईल? सूर्यनमस्कार आपल्याला हे करायचे आहेत. आपण रोज सूर्यनमस्कार करायचे. साधारणतः 5 सूर्यनमस्कार पासून सुरू केलं तरीही चालेल. ठीक आहे. आणि मंत्र कोणता जपायचा आहे तर लम तुम्ही उच्चार करू शकता. लम 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 या पद्धतीने मंत्र जाप आपल्याला करायचा आहे. दुसरं अजून येत आहे चक्र बॅलन्सिंग करताना. हा, इथपर्यंत कळालं काय करायचं आहे? आहार तुम्ही काय घेऊ शकता? लाल कलरच्या भाज्या, लाल कलरचे फ्रुट्स तुम्हाला आहारामध्ये इन्क्लूड करायचे आहे. जेव्हा तुम्ही रूट चक्राच्या रिलेटेड करताय, लाल कलरच्या फळभाज्या, पालेभाज्या, लाल कलरचे फ्रुट्स तुम्हाला आहारामध्ये वापरायचे आहेत. ओके सुरभी मॅडम. याचा सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय आहे? ताडासन तुम्ही करू शकता. असं आपण उभं राहतो आणि पूर्ण बॉडी स्ट्रेच करतो आहे, ताडासन पण तुम्ही करू शकता. लाल कलरच्या भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या किंवा तुम्ही कडधान्य तुम्ही वापरू शकता. यांनी काय होईल? मूलाधार चक्र बॅलन्स व्हायला मदत होणार आहे. पुढे जाऊया. याची जागा समजली प्रत्येकाला? पुढचं हम्म. चक्र आहे ते म्हणजे माझं सॅक्रल चक्र, माझं स्वादिष्टान चक्र. हे स्वादिष्टान चक्र नाभी चक्राच्या 3 बोटं खाली येतं. नाभी चक्राच्या 3 बोटं खाली, जिथे आपलं लेडीजचं गर्भाशय असतं, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, तिथे आपलं काय आहे? स्वादिष्टान चक्र आहे. स्वादिष्टान चक्राचा रंग जो आहे तो आहे केशरी कलर, ऑरेंज कलरचं हे चक्र आहे. आणि याचा बॅलन्स करण्यासाठी वापरला जाणारा मंत्र आहे तो वम आहे. याला आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर याला काय म्हटलं जातं? वम 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 या पद्धतीने आपल्याला साधना करावी लागेल. स्वादिष्टान चक्र जर डिस्टर्ब झालं तर काय होऊ शकतं? पहिल्यांदा येतील
गायनिक प्रॉब्लेम लेडीजमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात. स्वादिष्टान चक्र डिस्टर्ब झालं तर मिसकॅरेजचं प्रमाण वाढलेलं असतं. बरोबर. तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नसते. तुम्हाला आनंद फील होत नाही. ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याचा आनंद फील वाट तुम्ही फिलिंग नाही करू शकता. याच्यामध्ये काय आहे, तुमच्या फिलिंग तुम्ही एक्सप्रेस करत नाही. तर फिलिंग एक्सप्रेस केला तर त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकत नाही. हे कशासाठी कारक आहे? माझ्या आयुष्यातल्या आनंदासाठी, प्लेजरसाठी कारणीभूत असतं. स्वादिष्टान चक्र या मूलाधार चक्रांच्या मधात येते आपली किडनी, आपले जे ऑर्गन्स आहेत ते पण डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. हे चक्र जर डिस्टर्ब असेल तर आपलं अधिष्ठान म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व म्हणता येईल हे थोडंसं हादरलेलं राहतं. तुम्ही खूप डिस्टर्ब परिस्थितीमध्ये किंवा फायब्रॉइडच्या गाठी तुम्हाला होऊ शकतात. वेगवेगळे आजार, युरिन रिलेटेड काही इश्यूज असू द्या, या पद्धतीने प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात. मग आता या चक्राचं तत्व कुठलं आहे? काय आहे? जलतत्वाचं आहे. कुठलं आहे? आपण पहिले बघितलं पृथ्वी तत्व, मग हे जलतत्व. जलतत्वाचं हे आहे चक्र. याच्यानंतर आपल्याला इथे जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर पण सूर्यनमस्कार करायच्या, पोटांच्या रिलेटेड व्यायाम करायचे आहेत, पोटांच्या एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहेत. नंतर आपल्याला ऑरेंज कलरच्या फळभाज्या, पालेभाज्या किंवा ऑरेंज कलरचे फ्रुट्स आपल्याला आहारामध्ये इन्क्ल्यूड करायचे आहेत. नंतर आपण मँगो, मेलॉन्स आहेत. नंतर वेगवेगळ्या ऑरेंज तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कॅरट आहेत ते घेऊ शकता. स्वीट पोटॅटो तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीने आपल्याला आहार घ्यायचा आहे. नंतर आसन जर म्हणाल तर उत्तर कोणासन, बद्ध कोणासन आसन करू शकता. उत्तर कोणासन, बद्ध कोणासन, एक हे पिजन पोज, हे पण तुम्ही आसन करू शकता. समजलं इथपर्यंत? हम्म. हा, पुढे जाऊया. पुढचं आपलं चक्र आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्राला आपण म्हणतो सोलार प्लेक्सिस चक्र. मणिपूर चक्र कुठे येत आहे? माझ्या नाभी चक्र, नाभी आहे ना आपली बेंबी, बेंबीच्या 3 बोटं वरती, जिथे आपल्या बरगड्या संपतात, बरगड्यांच्या तिथे आपल्याला मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्र हा आपल्या आयुष्यामध्ये पैशांचा पूर आणण्यासाठी, मणिपूर म्हणजे काय, पैशांचा पूर तुमच्या आयुष्यात यावा त्यासाठी कारक आहे. हे खालचे 3 चक्र हे आपल्या हृदय चक्रापासून खालचे 3 चक्र जे आहे ना मणिपूर चक्रापर्यंत, हे आपल्या कौटुंबिक गोष्टी म्हणता येईल, प्रपंच चालवण्यासाठी कारणीभूत असतात. खालचे 3 चक्र कशासाठी आहे? प्रपंच चालवायचंय. बरोबर. स्टॅबिलिटी पाहिजे आहे, रिलेशनशिप चांगले पाहिजे आहेत, नंतर आपल्याला पैसा पण भरपूर पाहिजे. हे प्रपंच चालवण्यासाठी खालचे 3 चक्र कारणीभूत असतात. मग मणिपूर चक्राला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला जो मंत्र वापरायचा आहे तो रम आहे. काय आहे? रम, रम, रम. या पद्धतीने आपण त्याचा उच्चार करणार आहे. मणिपूर चक्र हे कशासाठी कारक आहे? बघा, मणिपूर चक्र कुठे आहे? पोटाजवळ आहे. आणि पोटामध्ये काय म्हणतो आपण? अग्नी पेटलेला असतो, म्हणून त्याच्यामध्ये आपण आहुती टाकत असतो. राईट. उदर भरणं हे जाणी जे यज्ञ कर्म, इथे काय चालू असतं? यज्ञ कर्म सुरू असतं. त्यामुळे याचं तत्व आहे अग्नितत्व, फायर एलिमेंट आपण याला म्हणतोय. आणि इथे जर इम्बॅलन्स निर्माण झालं, जर मणिपूर चक्र जर इम्बॅलन्स झालं तर तुमच्याकडे कॉन्फिडन्सची कमी राहते, तुमच्याकडे येणारा पैसा हा थांबून थांबून येतो,
तुमचा पैसा क्लिअरली येत नाही. दुसरी अजून एक गोष्ट, तुम्ही खूप अहंकारामध्ये जरी गेले तुमच्याकडे, तरी सुद्धा मणिपूर चक्र डिस्टर्ब व्हायला लागतं. अगदी मी हे सगळ्या गोष्टी केल्या, माझं असं आहे, माझं तसं आहे, असं आपण जेव्हा बोलायला सुरुवात होतं तेव्हा देखील आपलं काय होतंय, मणिपूर चक्र डिस्टर्ब व्हायला सुरुवात होतं. डायबिटीज ज्या लोकांना होतं त्यांचं पण मणिपूर चक्र डिस्टर्ब झालेलं असतं. ज्या लोकांना डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे त्यांचं देखील मणिपूर चक्र डिस्टर्ब झालेलं असतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम, गट हेल्थ, पोटफुगी, हे सगळे याचे पण प्रॉब्लेम्स कुठे होतात आहे, मणिपूर चक्र डिस्टर्ब झाल्यावरती जाणवायला लागतात. पंखा खूपच कमी केला का? समजलं मणिपूर चक्रामुळे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. तुम्हाला पर्सनल पॉवर, तुमच्याकडे महत्वाकांक्षा नसणे, तुम्हाला स्वतःच्या बद्दल डाऊट घेणे, स्वतः तुम्ही कॉन्फिडेंटली कम्युनिकेट करत नाहीये, तुमच्याकडे सेल्फ इस्टीम नाहीये, स्वाभिमान नाहीये, बोलताना कॉन्फिडन्स दिसत नाही, तेव्हा काय, हे मणिपूर चक्र डिस्टर्ब झालेलं आहे. किंवा या व्यतिरिक्त तुम्ही अति महत्वाकांक्षी होत आहे, नाही सगळं माझ्यामध्ये, मला खूप समजते, माझं खूप चांगलं चालू आहे, मला मला सगळं येतं, ही जेव्हा भावना असते तेव्हाही आपलं मणिपूर चक्र डिस्टर्ब झालेलं असतं. हे बॅलन्स करताना आपल्याला रम नावाचा उच्चार करायचा आहे. आहारमध्ये म्हणाल तर आहार आपल्याला काय घ्यायचा आहे, आपल्याला पिवळ्या कलरच्या पालेभाज्या, फळभाज्या घ्यायच्या आहे, पिवळ्या कलरचे फ्रुट्स आपल्याला खायचे आहे, बनाना, केळी आपल्याला चालतील, केळीमुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते, तर तुम्ही केळी घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही दही खाऊ शकता आहारामध्ये, नंतर कॉर्न घेऊ शकता, आणि नंतर डेअरी प्रॉडक्ट्स तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्ही जर या पद्धतीने जर पोटाचे व्यायाम करत असाल तर तुम्ही काही प्राणायाम जे करायचे आहेत ते थोडंसं तुमच्या तब्येतीला सूट होतील ते प्राणायाम तुम्ही करू शकता. तर कपालभाती आहे, अनुलोम विलोम आहे, हे सगळे तुम्ही प्राणायाम इन्क्लूड करू शकता. त्यानंतर येत आहे सूर्यनमस्कार. 5 सूर्यनमस्कार शक्य असतील तर 5 सूर्यनमस्कार पण आपल्याला करायचे आहेत. नंतर आहे नौकासन, बोट पोझिशन, नौकासन तुम्ही करू शकता, वीरभद्रासन तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही धनुरासन पण करू शकता. हे तिन्ही आसन तुम्हाला सुटेबल राहत आहे. पोट कमी करण्यासाठी आपल्याला व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आणि शक्य असेल तर तुम्हाला जर पोटाचे काही विकार असतील तर रात्री 7च्या आत जेवण करायचं, जेणेकरून आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट करणार आहे. समजलाय? हम्म. ओके. वरती जायचंय हृदय चक्राकडे. सुनंदा मॅडम, हो मॅडम. सुरभीज मॅडम, समजतंय? हो मॅम. काही प्रॉब्लेम आहे? नाही. हा. आता आपलं हृदय चक्र कुठे आहेत? माझ्या सेंटर ऑफ द हार्ट, दोन्ही चेस्टच्या सेंटरमध्ये हृदय चक्र आहे. तत्व कुठलं आहे? एअर एलिमेंट आहे. आपण काय बघितलं आता, इथे खाली होतं पृथ्वी तत्व, मग काय होतं जलतत्व, मग काय होतं अग्नितत्व, आता कुठलं आहे? वायू तत्वाचे. पृथ्वी, तेज, वायू, आता आहे वायू तत्वाचे. याचा रंग कुठला आहे? तर रंग आहे हिरवा. रंग कुठला आहे? रंग हिरवा आहे. मंत्र कुठला आहे? तर मंत्र आहे यम. मंत्र कुठला आहे? मंत्र यम आहे. हे चक्र बॅलन्स करताना तुम्हाला यम नावानी साधना करायची. यम, 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 अशा पद्धतीने आपण मंत्र जाप करणार आहोत. हे कारक कशासाठी आहे सांगा बघू. हृदयामध्ये काय असते? आपल्यामध्ये प्रेम असते, दया असते, करुणा असते, क्षमा असते, बरोबर? हृदयामध्ये प्रेमाचं प्रतीक आपण म्हणतो. हे जर चक्र डिस्टर्ब झालं तर काय राहील? तुमच्याकडे नेहमी सतत सतत चिडचिड करणं, सतत सतत क्रोधात राहणं, अविचार करणं, कोणाला क्षमा न करणं, गोष्टी पकडून ठेवणं, हे तुमच्या तत्वामध्ये तुम्हाला दिसायला लागतं. सतत तुम्ही रागाच्या भावनेमध्ये असतात, क्षमा लवकर करत नाही, नाही मी का माफ करायचं,
त्याची मोठी चुकी होती, त्यांनी माफी मागावी. मी का माफ करायचं, या पद्धतीने आपले भाव होत जातात. त्यांनी यायला पाहिजे, त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे गोष्टी. हे जेव्हा आहे तेव्हा तुमचं हार्ट चक्र डिस्टर्ब आहे असं समजायचं. तुम्ही खूप सतत सतत चिडचिड करताय, रागराग करता आहे, कोणाबद्दल तुम्हाला दया नाही, क्षमेचा भाव नाही, करुणा नाही, नात्यांमध्ये प्रेमाचे संबंध नाही आहे, तेव्हा आपलं हार्ट चक्र काय झालेलं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे असं समजायचं. मग हे बॅलन्स करताना आपलं हृदय चांगलं राहावं, त्यासाठी आपल्याला हिरव्या कलरच्या पालेभाज्या किंवा फळभाज्या घ्यायच्या आहेत. ब्रोकली आहे, पालक आहे, नंतर आहे जे काही हिरव्या कलरच्या पालेभाज्या असतील, सिमला मिरची आहे, ते तुम्ही आहारात घेऊ शकता. ओके. त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी आसन कोणतं करायचं आहे, तर प्राणायाम तर करायचं आहे. हृदयाला बॅलन्स करताना ब्रीदिंग एक्सरसाइज करायची आहे. तुम्ही श्वासांवरती लक्ष केंद्रित करून बॉक्स ब्रीदिंग पण करू शकता. ब्रीदिंग एक्सरसाइज करा, अनुलोम विलोम तुम्ही करू शकता. नंतर आपल्याला आसन जर बघितलं तर सेतुबंधासन करा, भुजंगासन तुम्ही करू शकता. भुजंगासन तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर येत आहे ते म्हणजे सूर्यनमस्कार. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे सूर्यनमस्कार आहे. तर सूर्यनमस्कार पण आपल्याला करायचे आहेत. आता बघायचं आहे, हे चक्र हार्ट चक्र झालेलं आहे. आता आपल्याला वरती यायचं आहे, क्राऊन चक्राकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. क्राऊन चक्र कुठे आहे, माझा गळा. माझं क्राऊन चक्र नाही, थ्रोट चक्र कुठे आहे, माझ्या गळ्यामध्ये आहे. थ्रोट चक्रावरती येतोय आपण. थ्रोट चक्र कुठे आहे, गळ्यामध्ये. आपल्याला विशुद्धी चक्र म्हणतो आपण, याला काय म्हणतो, विशुद्धी चक्र. याचा रंग कुठला आहे, निळा. रंग कुठला आहे, निळा. आणि तत्व कुठलं आहे, आकाश तत्व. पृथ्वी बघितलं, आप बघितलं, तेज बघितलं, वायू बघितलं. आता कुठलं आहे, थ्रोट चक्र, विशुद्धी चक्रामध्ये काय आहे, आकाश तत्व आहे. याचा रंग कुठला आहे, आकाशी कलर. आकाश आहे तर आकाशी कलर. आणि मंत्र कुठला आहे तर हम. हम 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 या पद्धतीने आपल्याला साधना करायची. हे जे पाच तत्व आहे पृथ्वीवर, आप तेज वायू आकाश, हे तत्व, हे पाच चक्र माझ्या बॉडीच्या स्पाईन वरती आहे. कुठे आहेत, हे पूर्ण शरीराच्या मानेभोवती आहे. मानेपर्यंत हे पाच तत्व आहे. आणि जिथून माझ्या गळ्यापासून जेव्हा वेगळं होतं, क्राऊन चक्र आणि थर्ड आय चक्र कुठे आहे, माझे हे दोन चक्र हवेत आहे. आणि हे शरीरावरती आहे. हे कशासाठी आहे, हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीचे कारक आहे. बरोबर, हे ब्रह्मांडासोबत जोडणारे दोन चक्र आहेत. आता आपण थ्रोट चक्र, विशुद्धी चक्राबद्दल बोलणार आहे. याचं तत्व आहे आकाश तत्व, रंग आकाशी आहे. हे तत्व मला कशासाठी काम करणार आहे, आपल्या मुखात काय म्हणतात, सरस्वती वास करते. बरोबर. थ्रोट चक्र बॅलन्स असलं तर तुमच्या मुखातून चांगले शब्द निघणार, तुम्ही चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन करणार. मग हे कशासाठी आहे, कम्युनिकेशन, स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी, सेल्फ एक्सप्रेशन, आणि स्वतः आपल्या मुखातून व्यवस्थितपणे जिथे गरज आहे तिथे सत्य बाहेर पडणं गरजेचं असतं. जेव्हा तुमचं हे थ्रोट चक्र इम्बॅलन्स होतं तेव्हा तुम्ही समोरच्याशी प्रॉपरली कम्युनिकेशन करू शकत नाही. त्याच पद्धतीने आपल्याला असं जाणवायला लागतं की तुमच्या मुखातून सत्य बाहेर निघत नाही, तुम्ही चांगल्या पद्धतीने समोरच्याला बोलत नाही. म्हणतात ना, कडवे बोल तुमच्या मुखातून निघतात. तर त्यासाठी आपलं थ्रोट चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. हेल्थ चॅलेंजेस जर आपण बघायला गेले तर थायरॉइड येतो, त्यानंतर टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम, गळ्याचे काही आजार, मानीचे दुखणे, स्पॉन्डिलिसिसचा त्रास, हे सगळं काय आहे, हे थ्रोट चक्र डिस्टर्ब झाल्यामुळे आलेले प्रॉब्लेम्स आहेत. थायरॉइड का होतोय, हे लाईफस्टाईल आपली डिस्टर्ब होत आहे म्हणून थायरॉइड आहे, एक कारण ते आहे. दुसरं काय आहे की जेव्हा आधीच्या काळामध्ये असं व्हायचं की लोक भरपूर असायचे घरात, शेअरिंग व्हायचं. आपल्याला जे वाटतं आहे ना ते आपण पटकन या व्यक्तीजवळ नाही त्या व्यक्तीजवळ, त्या व्यक्तीजवळ नाही त्या व्यक्तीजवळ, असं एकमेकांसोबत आपण कम्युनिकेट करत असायचो.
आता आपल्याला फ्रेंड्सच राहिले नाही, फ्रेंड्स आहेत तर ते खूप कमी प्रमाणात आहे. मग आपल्याला जेव्हा शेअरिंग होत नाही, आपण त्या भावना प्रॉपरली कोणत्या तरी विश्वासू व्यक्तीजवळ व्यक्त होत नाही, खूप गोष्टी आपण हृदयामध्ये दाबून ठेवत जातो, तेव्हा काय होतं, हे चक्र डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. बरोबर. अजून कोणाचा डिस्टर्ब असू शकतो? ज्या लोकांना सतत बडबड करायची सवय असते, सतत बडबड करतात, चुकीच्या पद्धतीने बोलत राहतात, ते लोक फोनवर पण खूप 24 तास बोलतात, त्यांचंही काय आहे, थ्रोट चक्र डिस्टर्ब झालेलं असतं. त्यांचंही काय आहे, थ्रोट चक्र डिस्टर्ब झालेलं आहे. थ्रोट चक्र बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला काय म्हणायचं आहे? हम 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 हम, या पद्धतीने आपण साधना करणार आहोत. समजलं इथपर्यंत? इथे कोणाला काही प्रॉब्लेम? आता हे बॅलन्स करायचं असेल तर अजून काय करू शकतो? आहार बघावं लागेल की नाही, की याच्यासाठी गळ्यासाठी आहे, आकाश तत्व आहे, तर पाणी भरपूर प्यावं लागेल. पहिल्यांदा काय येईल? पाणी भरपूर प्यावं लागेल. बरोबर. फ्रूट्स भरपूर खावे लागतील. फ्रूट्स पण भरपूर खायचे, ज्या पाण्यामधनं आपल्याला, फ्रूट्समधनं आपल्याला पाणी मिळणार, ज्या फ्रूट्समध्ये पाणी भरपूर आहे ते आपल्याला खावे लागतील. आकाशी कलरचे पदार्थ, आकाशी कलरच्या ज्या गोष्टी आहे, ब्लूबेरी आहे, ते तुम्ही घेऊ शकता. ब्लॅकबेरीज घेऊ शकतात. ग्रीन टी, हर्बल टी जे आहे ते तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून पाण्याचा कंटेंट आपल्याकडे वाढणार आहे. कळालं? पाणी आपल्याला भरपूर प्यावं लागणार. मग हे थ्रोट चक्र बॅलन्स करायचं असेल, किंवा तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आसन करू शकता, ते सिंहासन. म्हणजे सिंहासारखी गर्जना करून जीभ बाहेर काढायची, सिंहासारखी गर्जना करायची आहे, आणि आपण काय करायचं, थ्रोट चक्राला त्या पद्धतीने बॅलन्स करू शकतो. शोल्डर पोच म्हणजे सर्वांगासन तुम्ही करू शकता, हलासन तुम्ही करू शकता, आणि मत्स्यासन करून पण थ्रोट चक्र बॅलन्स होणार आहे. कुठले कुठले आसन आहे? हलासन, सर्वांगासन, मत्स्यासन, सूर्यनमस्कार तर बाय डिफॉल्ट आहेच, सूर्यनमस्कार सोडायचे नाहीत. आणि सिंहासन म्हणजे सिंहासारखी गर्जना करण्या, जीभ बाहेर काढायची आणि सिंहासारखं ओरडायचं, त्यांनी पण आपलं थ्रोट चक्र काय होत आहे, बॅलन्स होत आहे. आणि जिथे थ्रोट चक्र अजून बॅलन्स करण्यासाठी एक चांगली सोपी पद्धत म्हणजे, जिथे जिथे आपल्याला व्यक्ती, आपल्याला जिथे वाटतं आहे की आपलं एखादं कुठलं तरी जवळची व्यक्ती आहे, ज्याच्याजवळ आपण आपल्या चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, जी विश्वासू व्यक्ती आहे, त्याच्यासोबत तुमच्या फिलिंग शेअर करा. तुम्हाला जे वाटते आहे त्या शेअरिंगमध्ये खूप पॉवर आहे, तुम्ही शेअर करा, जो विश्वासू व्यक्ती आहे. आता लोक काउन्सिलरची हेल्प घेतात, पण जर असं तुमची कोणी मैत्रीण नसेल, जिच्याजवळ तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या आयुष्यातलं सत्य सांगू शकत असाल, तर तुम्ही खरंच ब्लेस्ड आहात. तर त्या फिलिंग शेअर करणं खूप गरजेचं आहे. कळालं का इथपर्यंत? हो. इथे कोणाला काही प्रॉब्लेम्स? आज आपण 5 चक्र बघितले. पाचही चक्र कुठे होते? हे आपल्या बॉडी मधले चक्र आपण बघितलेले आहेत. आम्रपाली मॅडम, पहिल्यांदाच आल्या का तुम्ही? सुरभी मॅडमला समजलाय? हो मॅम. मॅम, फक्त एकच डाऊट आहे की हे जे मंत्र आहेत हम्म. त्यांचे किती काउंट्स असले पाहिजे? मंत्र, आपण प्रत्येक चक्राचा जो मंत्र म्हणणार आहोत तो 3-3 मिनिटं, 3 मिनिटं एका मंत्रावरती, म्हणजे चक्रांवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ध्यान करायचं. तुम्ही ओके. सलग पण प्रत्येक मंत्र म्हणू शकता, म्हणजे एका बैठकीत पण तुम्ही 3-3 मिनिटं ध्यान करू शकता, किंवा हम्म. असं डिवाइड करून पण, की आज मी फक्त रूट चक्राचं मेडिटेशन करणार, उद्या मी अशा पद्धतीने पण करू शकता, की ओके. स्वादिष्टान चक्र, किंवा कंटिन्यू 3-3 मिनिटं आपल्याला ध्यान साधना करायची आहे. हा, आम्रपाली मॅडम अनम्यूट करा. कुठून आहात तुम्ही? शक्य असेल तर कॅमेरा ऑन करा. हा मॅडम, मी सोलापूरवरून आहे. आज पहिल्यांदाच मी जॉईन झाले. आजच मला मी मी ग्रुपमध्ये ऍड होते, पण मला काही वेळ मिळत नव्हता. ओके. मला रेकी करायचं होतं, त्यासाठी मी हा ग्रुप जॉईन केलेला बरं. आणि आत्ताच जॉईन झाली. ओके ओके, ठीक आहे.
चालेल, उद्यापासून कंटिन्यू करा किंवा मग शक्य असेल तर रेकॉर्डिंग बघा. हं? हो हो, करते. ठीक आहे. हाच टाइम आहे ना मॅडम? हा, 3 वाजता, 2:15चा टायमिंग आहे. हं? ओके, थँक्यू. ओके, सुनंदा मॅडमला कळालंय आतापर्यंत शिकवलेलं? हो हो. एनर्जी ऍक्टिव्हेशन आपल्याला दररोज करायचं आहे. चक्रा मेडिटेशन पण दररोज करायचं आहे. उद्या मी तुमचं चक्रा मेडिटेशन घेणार आहे आणि राहिलेले 2 चक्र आणि चक्रा मेडिटेशन आपण उद्याच्या सेशनला डिस्कस करणार. ओके. सविता मॅडमला काही प्रश्न आहेत? ओके. सुरभी मॅडम, एका चक्रावरती आपल्याला 3 मिनिटं ध्यान साधना करायची. हम्म. ओके. खालच्या चक्रापासून वरती चक्र चार्ज करायचे आहे. पहिल्यांदा कुठे चक्र, जेव्हा ध्यान साधना करणार, पहिलं लक्ष केंद्रित करणार मूलाधार चक्र. संपूर्ण लक्ष आपण मूलाधार चक्रावर केंद्रित करायचं आणि मग हळूहळू स्वादिष्टान चक्र, स्वादिष्टान चक्रानंतर आपलं मणिपूर चक्र, मणिपूर चक्रानंतर हार्ट चक्र, मग विशुद्धी चक्र, मग क्राउन चक्राचं आपल्याला करायचं. ओके. वरतून खाली जायचं नाही, खालून हळूहळू वरती करायची आहे ध्यान साधना. हो. ओके. चला थांबूया आपण आता इथे. उद्या आपण सेम टाइमला भेटणार आहोत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच.